पांढरे केस दिसले की लगेच डाय किंवा मेहंदी लावता? थांबा. तुमच्या स्वयंपाकघरात असलेल्या कांदा, मेथी, आवळा, काळे तीळ आणि नारळ तेलाचा केसांच्या निगेसाठी योग्य प्रकारे कसा उपयोग करता येतो हे तुम्हाला माहिती आहे का? कांद्यामध्ये काय मिसळल्याने केसांच्या वाढीसाठी मदत होऊ शकते? मेथीचा असा कोणता उपाय आहे ज्यामुळे केस मऊ, मजबूत आणि तुटणे कमी होण्यास मदत होऊ शकते? चहामध्ये एखादी गोष्ट घातल्याने खरंच पांढरे केस काळे होतात का? आणि डाय किंवा मेहंदीशिवाय पांढऱ्या केसांबद्दल फिरणारे व्हायरल दावे खरंच किती खरे आहेत? याच सोबत केस गळती, केस पातळ होणे, केस तुटणे, दुभंगलेले टोकं, कोरडे केस आणि केसांची वाढ कमी होण्यामागची कारणंही आज आपण जाणून घेणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यापैकी कोणते उपाय खरंच उपयोगी आहेत आणि कोणते फक्त सोशल मीडियावरील दावे आहेत हेही आज अगदी स्पष्टपणे समजून घेऊया. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण सुंदर, लांब आणि निरोगी केसांसाठी शेवटी सांगितलेली काही साधी तत्त्व तुमच्या संपूर्ण हेअर केअर रुटीनचा भाग बनू शकतो. पहिले पाहूया कांदा आणि केसांची वाढ. केसांच्या वाढीसाठी कांद्याचा रस वापरणे हा एक लोकप्रिय घरगुती उपाय आहे. कांद्यामध्ये सल्फरयुक्त संयुगे असतात आणि कांद्याच्या रसाचा काही विशिष्ट प्रकारच्या केस गळतीमध्ये अभ्यास करण्यात आला आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, कांद्यामध्ये एखादी वस्तू मिसळल्याने केस 10 पट वेगाने वाढतील असा दावा सिद्ध झालेला नाही. मात्र योग्य पद्धतीने व त्वचेची प्रतिक्रिया लक्षात घेऊन कांद्याचा रस काही लोक घरगुती केसांच्या निगेचा भाग म्हणून वापरतात. कांद्याचा रस कसा तयार करायचा? एक ताजा कांदा घ्या. तो स्वच्छ धुवून त्याचा रस काढा. रस गाळून घ्या. हा रस थेट संपूर्ण टाळूवर लावण्यापूर्वी हाताच्या छोट्या भागावर किंवा टाळूच्या छोट्या भागावर चाचणी करून पहा. जळजळ, खाज किंवा लालसरपणा झाला तर वापरू नका. कांद्यामध्ये काय टाकावे? इंटरनेटवर कांद्याच्या रसामध्ये अनेक गोष्टी मिसळण्याचे उपयोग सांगितले जातात. पण प्रत्येक गोष्ट टाळूवर लावणे योग्य असेलच असे नाही. विशेषतः लिंबाचा रस, जास्त प्रमाणात आवश्यक तेले किंवा इतर तीव्र पदार्थ थेट टाळूवर लावल्याने काही लोकांना जळजळ होऊ शकते. म्हणून जास्त गोष्टी म्हणजे जास्त फायदा हा नियम केसांच्या बाबतीत लागू होत नाही. अंघोळीच्या आधी 5 मिनिटांचा नियम. फक्त 5 मिनिटे लावा आणि पांढरे केस काळे होतील, असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण एकदा केस पांढरे झाल्यानंतर फक्त 5 मिनिटे एखादा पदार्थ लावल्याने तो कायमचा काळा होतो असा खात्रीशीर वैज्ञानिक पुरावा नाही. म्हणून अशा दाव्यांवर पूर्णपणे अवलंबून राहू नका. तरीही अंघोळीपूर्वी सतत तेल किंवा योग्य केसांचे उत्पादन वापरून टाळू आणि केसांची निगा राखणे ही चांगली सवय असू शकते. मेथीचा केसांसाठी उपयोग. आता येऊया आपल्या दुसऱ्या लोकप्रिय घटकाकडे, मेथी. मेथीमध्ये विविध पोषक घटक व वनस्पतीजन्य संयुगे असतात. केसांसाठी मेथीचा वापर पारंपरिक पद्धतीने केला जातो. तुम्हाला मेथीचा हेअर मास्क वापरायचा असेल तर मेथी काही तास किंवा रात्रभर पाण्यात भिजवून मऊ करा. नंतर ती बारीक वाटून साधा लेप तयार करू शकता. मेथीमध्ये काय मिसळावे? मेथीच्या लेपामध्ये थोडे दही किंवा कोरफडीचा गर मिसळण्याची पद्धत काही लोक वापरतात. यामुळे लेपाचा पोत सुधारतो आणि केसांना कंडिशनिंग मिळण्यास मदत होऊ शकते. पण यामुळे केस अचानक लांब, दाट आणि काळे होतील किंवा केस कापावे लागतील इतके वाढतील अशी हमी देता येत नाही. मेथीचा लेप कसा वापरायचा? मेथीचा तयार केलेला लेप टाळूवर व केसांच्या लांबीवर हलक्या हाताने लावा. खूप जोरात चोळू नका. काही वेळ ठेवल्यानंतर केस व्यवस्थित धुवा. मेथीचे कण केसांमध्ये अडकणार नाहीत यासाठी केस चांगले धुणे महत्त्वाचे आहे. आणि पहिल्यांदा वापरत असाल तर आधी छोट्या भागावर चाचणी करून पहा. केस लांब वाढण्यासाठी खरे रहस्य. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, केस लांब कसे करायचे? याचे उत्तर एका घरगुती पदार्थ नाही. केस मुळापासून नैसर्गिकरित्या वाढतात. पण केसांची टोकं सतत तुटत असतील तर आपल्याला केस लांब होत नाहीत असे वाटते. म्हणून केस लांब वाढवायचे असतील तर केसांची वाढ व केस तुटणे या दोन्ही गोष्टींकडे लक्ष द्या. केस तुटणे कमी करण्यासाठी ओल्या केसांना जोरात कंगवा करू नका. टॉवेलने केस चोळू नका. केस खूप घट्ट बांधू नका.
आणि स्ट्रेटनर, कर्लर किंवा खूप गरम हेअर ड्रायरचा वारंवार वापर टाळा. या छोट्या सवयी केसांचे अनावश्यक नुकसान कमी करण्यास मदत करू शकते. आता चहाचा उपाय. चहामध्ये ही वस्तू टाका आणि पांढरे केस मुळापासून काळे करा, असा दावा तुम्ही कदाचित पाहिला असेल. इथे पुन्हा एक गोष्ट महत्त्वाची आहे. चहा किंवा त्यामध्ये एखादा पदार्थ मिसळून प्यायल्याने पांढरे झालेले केस पुन्हा काळे होतात असा खात्रीशीर पुरावा नाही. पण चहा बनवताना साखर कमी ठेवणे आणि त्याला केस काळे करण्याचे औषध न समजणे ही मात्र चांगली गोष्ट आहे. मग चहाऐवजी आहारात काय घ्यावे? केसांच्या आरोग्यासाठी संतुलित आहार खूप महत्त्वाचे आहे. आहारात प्रथिने, लोह, झिंक आणि इतर पोषक घटक योग्य प्रमाणात मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी डाळी, कडधान्ये, अंडी, दूध, दही, पनीर, हिरव्या पालेभाज्या, फळे, सुकामेवा आणि विविध बिया यांचा आहारात योग्य प्रमाणात समावेश करा. काळे तीळ. काळे तीळ हे आपल्या आहारात सहज समाविष्ट करता येणारे पोषक अन्न आहे. त्यांचा वापर चटणी, लाडू किंवा इतर पदार्थांमध्ये करता येतो. पण एक गोष्ट स्पष्ट, काळे तीळ खाल्ल्यामुळे पांढरे झालेले केस नक्कीच काळे होतील असे म्हणता येत नाही. ते केसांसाठी आवश्यक असलेल्या एकूण पोषणाचा एक भाग असू शकतो. आवळा. केसांसाठी आवळ्याचा वापर पारंपरिक पद्धतीने केला जातो. आवळ्यामध्ये जीवनसत्व सी आणि इतर वनस्पतीजन्य घटक असतात. आवळा आहाराचा भाग म्हणून घेऊ शकता. आवळ्याची चटणी, ताजा आवळा किंवा इतर योग्य स्वरूपात तो आहारात समाविष्ट करता येतो. पण आवळा खाल्ल्याने पांढरे केस पुन्हा काळे होतील असा दावा करू नका. नारळ तेल. नारळ तेल केसांच्या लांबीसाठी उपयुक्त ठरू शकते. काही अभ्यासांनुसार नारळ तेल केसांमधील प्रथिनांचे नुकसान कमी करण्यास मदत करू शकते. म्हणून केसांच्या प्रकारानुसार थोडे नारळ तेल वापरू शकता. पण तेलामुळे केसांची वाढ 10 पट होईल किंवा पांढरे केस काळे होतील असे नाही. केस गळतीसोबत कोंडा असेल तर. कोंडा आणि केस गळती एकत्र दिसत असेल तर टाळू स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. कोंडा असल्यावर खूप जास्त तेल लावून रात्रभर ठेवणे प्रत्येक व्यक्तीला योग्य असेलच असे नाही. योग्य कोंडाविरोधी शॅम्पूचा वापर करणे अधिक उपयुक्त ठरू शकते. पांढरे केस वाढण्यामागे काय असू शकते? पांढरे केस होणे ही अनेक वेळा नैसर्गिक प्रक्रिया असते. आनुवंशिकता, वय आणि इतर घटक त्यामध्ये भूमिका बजावतात. पण कमी वयात अचानक मोठ्या प्रमाणात पांढरे केस दिसू लागले तर पोषणातील कमतरता किंवा इतर कारणांची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य आहे. केसांसाठी तेल लावताना. तेल लावताना खूप जोरात मसाज करू नका. बोटांच्या टोकांनी हलक्या हाताने मसाज करा. नखांनी टाळू खाजवू नका. टाळूला जळजळ किंवा खाज येत असेल तर तेल लावण्यापेक्षा आधी त्याचे कारण समजून घ्या. केस धुताना ही चूक करू नका. खूप गरम पाण्याने केस धुणे टाळा. शॅम्पू थेट खूप मोठ्या प्रमाणात वापरण्याची गरज नाही. टाळू स्वच्छ करण्यावर लक्ष द्या व केसांच्या लांबीला आवश्यकतेनुसार कंडिशनर वापरा. केसांची लांबी टिकवण्यासाठी दुबंगलेले टोकं वाढली असतील तर वेळोवेळी ट्रिम करा. फाटलेली टोकं तेल किंवा मास्कने कायमचे जोडता येत नाही. केसांची टोकं निरोगी ठेवणे म्हणजे केसांची लांबी टिकवण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. शेवटची व सर्वात महत्त्वाची गोष्ट. मंडळी, इंटरनेटवर तुम्हाला अनेक आकर्षक दावे दिसतील. 10 पट केस वाढवा, 5 मिनिटात पांढरे केस काळे करा, चहामध्ये एक वस्तू टाका, एकाच रात्रीत केस लांब करा. पण केसांच्या बाबतीत चमत्कारिक परिणाम देणाऱ्या अशा दाव्यांवर लगेच विश्वास ठेवू नका. केसांसाठी खरी जादू म्हणजे सातत्यपूर्ण काळजी, संतुलित आहार, पुरेशी झोप, ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न, टाळूची योग्य स्वच्छता, केसांवर कमी उष्णता, घट्ट हेअरस्टाईल टाळणे आणि केसांना सौम्यपणे हाताळणे.
या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात. आणि जर अचानक खूप केस गळती सुरू झाली, टाळूवर गोलाकार टक्कलाचे भाग दिसले, तीव्र खाज किंवा लालसरपणा असेल किंवा केस झपाट्याने पातळ होत असतील, तर घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा, मेथी, आवळा, काळे तीळ आणि नारळ तेलाचा केसांच्या निगेसाठी कसा उपयोग करता येतो, केस लांब वाढवताना केस तुटणे का कमी करणे आवश्यक आहे आणि पांढऱ्या केसांबद्दल कोणते दावे खरे मानू नयेत हे जाणून घेतले. तुम्ही यापैकी कोणता उपाय वापरून पाहिला आहे? कांदा, मेथी, आवळा की नारळ तेल? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच केसांची काळजी, घरगुती टिप्स, सौंदर्य आणि आरोग्यविषयक उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयोगी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.